डे 2 ऑफ सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. इथे मागे आपली बस आली आहे आणि आता लगेज लोडिंग चालू आहे. आज आपण आहोत गुवाहाटीमध्ये. आपण निघालो आहे मेघालया टूरवर. आज आपला डे 2 आहे. काल आपण कोलकात्याला लेओवर होता मोठा, सो थोडंसं कोलकाता एक्सप्लोअर केलं. आधीचा ब्लॉग बघितला नसेल तर चेक करा. ॲक्च्युली मी आहे ग्रुप टूरवर, मी टूर पण अरेंज करतो. सो यांच्या ग्रुपला मी असिस्ट करत आहे किंवा टूर मॅनेजर काही म्हणू शकता. सो चलो, आपली बस आली आहे. निघूयात आता गुवाहाटीच्या कामाख्या मंदिराकडे आणि त्यानंतर एक इथे रोपवे ते आपण करून सरळ निघणार आहोत मेघालय म्हणजे शिलाँगकडे. आणि आजपासून पुढच्या 5 दिवसांसाठी आपल्याकडे आहे ही अर्बनिया. खूपच स्मूथ, खूपच लक्झुरियस अशी बस आपण बुक केली आहे आपल्या या मेघालय टूरसाठी. ही फोर्स अर्बनिया इन्स्टेड ऑफ टेम्पो ट्रॅव्हलर. सो आपण आता चेकआउट करतो आहे गुवाहाटीवरून. गुवाहाटीचं हे आमचं ऑर्नेट हॉटेल. ट्रॅव्हल विथ सीट ऑब्वियसली आय हायली रेकमेंड. सीटने खूप छान सगळी मॅनेजमेंट मस्त केली होती. खूप सुंदर हॉटेल आहे. मस्त ब्रेकफास्ट होता, मस्त डिनर होता. आणि आता लेट्स गो, बघू पुढच्या जर्नीसाठी काय काय मजा येते ती. दिस इज आवर बस. ओके, अर्बनिया. येस, अर्बनिया. अँड फिर मिलेंगे वापस. परत बघू पुढच्या यायला. बस आहे 17 सीटर आणि आम्ही 3 लहान मुलं पकडून टोटल 10 जण आहे. 7 ॲडल्ट 3 चाइल्ड. आणि आमच्यासाठी ही बस आहे 17 सीटर. आणि प्रवासाच्या आधीची मॅन्डेटरी गोष्ट, गणपती बाप्पा मोरया. आणि आता फायनली जस्ट आपण एंट्री करतोय कामाख्या मंदिरात. आमच्या हॉटेलपासून एक 20 मिनटावर. सो चलो, इथे आम्ही मुखदर्शनच करणार आहे, म्हणजे ट्राय करणार आहे, कारण आज रविवार आहे आणि हेवी टुरिस्ट आलेत या नॉर्थ ईस्ट साईडला. कारण गुवाहाटी हा काइंड ऑफ सेंटर आहे. इथून सगळीकडे जाता येतं. मेघालय, तिकडे चायना बॉर्डर, तवांग साईड, काझीरंगा झालं, इम्फाल वगैरे, म्हणजे सगळीकडे मणिपूर वगैरे साईडला, इवन इथून भूतान साईडला वगैरे पण जाता येतं. सो काइंड ऑफ हब आहे. किंवा दार्जिलिंग सिक्कीम साईडला इथून जाता येतं. सो खूप हेवी टुरिस्ट आले आहेत इथे. त्यामुळे बघूया दर्शन कसं मिळतं आहे. यांची रिक्वायरमेंट आहे की ठीक आहे, आतमध्ये मंदिरात नाही गेलो तरी चालेल, पण बाहेरून ओव्हरऑल आणि मुखदर्शन इफ पॉसिबल आम्ही ते करू. आणि त्याच्यानंतर आपण निघूया शिलाँगसाठी, म्हणजेच मेघालयसाठी. कामाख्या मंदिर थोडं टेकडीवर आहे. आता एक्झॅक्ट समोर आहे माझ्या मंदिर. इथे आता माझ्या मागे आहे हा कामाख्या मंदिर. सो चलो, आम्ही बाहेरून मुखदर्शन घेणार आहोत. इथे आपली माणसं लाईनमध्ये आहेत. इथून मुखदर्शनाची लाईन आहे. दर्शन झालं आहे आमचं. आणि बाई खरंच सांगतो, कुठेही पैसे देऊ नका, काही करू नका, मुखदर्शनाला या. 10-15 मिनटात दर्शन झालं. 15 मिनटं पण नाही, 10 मिनटं, आणि एकदम स्मूथली. सो चलो, आता इथे एक फोटो काढून घेतो आमचा. हॅलो, मी आहे आता कामाख्या टेम्पल आसाममध्ये, गुवाहाटीमध्ये. खूप सुंदर मंदिर आहे आणि गर्दी पण खूप आहे. पण दर्शन वगैरे, मुखदर्शन वगैरे छान घेतलं. खूप छान वाईब्स आहेत. आणि फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की देवीचं पावित्र्य खूप आहे, देवीची ताकद खूप आहे जी जाणवते इकडे. फक्त काही गोष्टींचा जो बाजार मांडला गेला आहे तो पटत नाही आहे इकडे. आणि बाकी म्हणजे ठीक आहे, बट देवीसाठी म्हणून या, मनोमन देवीला नमस्कार करा. बाकी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा, कारण देवीला तेवढंच पाहिजे, बाकी काही नको. ऐका सगळ्यांनी, आता आपण जिथे जाऊन आलो, जिथे खूप गर्दी होती आणि त्या जागेचं महत्त्व आपल्याला समजावं या अर्थी तुमच्यापैकीच एक, तुमचाच प्रतिनिधी म्हणून मी हे वाचतोय, ते तुम्ही गोड मानून घ्यावं. हे आहे कामाख्या मंदिर. हे भाई, आसाममधील आणि भारतातील सर्वात प्रसिद्ध शक्तिपीठांपैकी एक. हे मंदिर गुवाहाटीच्या नीलाचल टेकडीवर आहे. अशी मान्यता आहे की माता सतीचा योनी भाग येथे पडला होता. त्यामुळे हे मंदिर स्त्री शक्तीचं प्रतीक मानलं जातं. स्त्री शक्ती मलाही माझ्या लग्नानंतर कळाली.
येथे देवीची मूर्ती नसून नैसर्गिक गुहेतील पवित्र झऱ्याची पूजा केली जाते. तांत्रिक साधना दादा मेन स्टोरी तुम्हाला सांगते. स्वरभूषण संतोष अय्यर यांच्या अर्धांगिनी मृणाल अय्यर. आत्ता आपण आलो आहोत गुवाहाटीच्या रोपवेला. माझ्या मागे इथे केबल नेटवर्क आहे. आत्ताच रोपवेचा गंडोला म्हणजे जी केबल कार आहे ती आली. सो चलो जाऊयात आता आपण रोपवेला. आणि ही गुवाहाटीमधली ब्रह्मपुत्रा नदी आहे जिचा व्यास खूपच मोठा आहे. आणि जेव्हा पाऊस वगैरे असतो तेव्हा एकदम रौद्र रूप जिचा असतो त्या नदीचा आपण तिकीट का निघालं आहे. त्या नदीला आपल्याला वरून रोपवेने त्या नदीचं सुंदरता दृश्य बघायला मिळणार आहे. सो चलो आता तिकीट घेतो. सिंगल वे पण करू शकतो, रिटर्न पण आपण रिटर्न करणार आहे. 200 रुपये ॲडल्टची तिकीट आणि चाइल्डची 100 रुपये रिटर्न जर्नीसाठी. सिंगल का तिकीट कितना है मॅम? सिंगल तिकीट कितना आहे? 100 रुपीज. आणि सिंगल जर्नीसाठी 100 रुपये आपल्या तिकीट चाल्यात. चलो इथे मागे आता केबल कार स्टेशन आहे. सो चलो लेट्स गो जाऊया. ॲक्च्युली काय सीन आहे माहीत नाही, केबल कार कमी येत वाटतं. एकच जाते तीच परत त्या साईडनी येते. सो एक जेव्हा जाईल तेव्हा ती येईल. अशा 2 केबल कार आहेत. गोल फिरत नाहीत म्हणजे रोटेट होत नाहीत, कंटिन्युअस येत नाही, त्यामुळे फ्रिक्वेन्सी जरा कमी आहे. अँटिकच आहे हा ही रोपवे. सगळेजण याच्यातच आहेत आणि स्टँडिंग रोपवे. हा वाटेत इथे उमानंदा आयलंड लागतो जिथे मंदिरसुद्धा आहे. ॲक्च्युली रोपवेने आल्यानंतर इथे मागे वेटिंग स्टेशन आहे. कंटिन्यूस आपल्याला जाऊ नाही देत, उतरवून बसवतात कारण इथे ऑलरेडी लोक असतात. मी आता आहे ब्रह्मपुत्रा रोपवेवर. खरं तर खूप भीती वाटायला लागली आता मला. पण कोणीतरी सांगितलं की डर के आगे जीत आहे. ती माउंटेन ड्यूची ॲड जी पाहिली होती मी आत्ता खूप रिकलेक्ट केली, आठवली. त्यामुळे माझी हिंमत वाढलेली आहे आता. आणि त्यामुळे आता मी एकदम दिसत असेल तुम्हाला निर्धास्त उभा आहे. थँक्यू. कट. आणि इथे फोनने टाईमलॅप्स चालू आहे आपला. सो या रोपवेचा स्मूथ शॉट बघण्यासाठी आपल्या इंस्टा किंवा फेसबुकवर एक रील टाकली आहे, ती जाऊन चेक करा. बाद में अच्छे से वाटेत नारळ पाणी खायला थांबलेलो. मिरच्या बघा कशा आहेत, मिरच्या आणि लिंबू बघा. लिंबू सरबत पण डेंजर होतं. आणि इथे छान आंबे. गुवाहाटीवरून निघाल्यावर वाटेत आता आम्ही जेवायला थांबलेलो. असंच रॅन्डमली जे दिसलं तिकडे आलेलो. आणि नॉनव्हेज इथे व्हेज सेक्शन वेगळं आहे, नॉनव्हेज वेगळं आहे. सो नॉनव्हेजला खूप गर्दी होती, वेटिंग होती. व्हेजला आलो, जेवण खूप छान होतं. झालं आहे आता आमचं जेवण. आणि आता आम्ही इथून निघणार आहोत उमियाम लेककडे. वाटेत लागतं, गुवाहाटी ते तुम्ही शिलाँग जात असाल तर वाटेत उमियाम लेक लागतं. सो
तो व्ह्यू पॉईंट पण आहे, म्हणजे तुम्ही वरतून उमियाम लेक खूप खूप भारी आहे, खूप सुंदर आहे ते. सो तुम्ही ते बघूही शकता किंवा त्या लेकमध्ये बोटिंगही करू शकता. तर आम्ही आता बोटिंगसाठीच चाललो आहे. फक्त 4-4:30ला आय थिंक ते बंद होतं, तर आता 2:30 वाजलेत. आयडियली आम्ही वेळेत पोहोचलो पाहिजे, पोहोचून जाऊ. सो आपण तिथे जाऊन बोटिंग करूया. आणि आज आपला शिलाँगमध्ये स्टे आहे ताज ग्रुपच्या विवांता हॉटेलमध्ये. सो तिकडे जाऊ. आणि जसं काल मी दुसरीकडे स्टे केलेला तसंच आज पण आहे, यांच्यासाठी विवांतामध्ये स्टे आहे. आणि मी त्याच्या एक्झॅक्ट बाजूला पैसे वाचवण्यासाठी दुसरा स्टे घेतला आहे. सो मी तिथे राहणार आहे. सो चलो आता भेटूयात उमियाम लेकला. या रुक सकते हैं क्या? नहीं. उमियाम लेकच्या डॅमला क्रॉस करतोय आम्ही. ॲक्च्युली वाजले आहेत 4:09. आम्ही म्हणजे 4:02-3लाच तिथे पोहोचलेलो उमियाम लेक बोटिंग पॉईंटला. 4:30पर्यंत बोटिंग चालू असते, पण काय माहिती ते म्हणाले 4ला बंद झालं आहे वगैरे. मे बी गर्दी होती. आज रविवार पण आहे. सो फक्त लेकवर जाण्यात काही पॉईंट नाही आहे. तर आता आम्ही मेघालयकडे निघालो आहे, म्हणजे शिलाँगकडे निघालो आहे. आणि वरती व्ह्यू पॉईंट आहे, म्हणजे उमियाम लेक गेल्यानंतर आपण टुवर्ड्स शिलाँग जातो. वरतून म्हणजे रोडवरून आपल्याला राईट साईडला लेक दिसतो. सो भारी व्ह्यू आणि फील येतो. सो वरूनच आम्ही त्या लेकचा व्ह्यू मजा घेऊ. बोटिंग अनफॉर्च्युनेटली करता नाही येते आता आम्हाला. प्लॅनिंग तेच होतं की मस्त सनसेटच्या वेळेला छान बोटिंग करू, भारी वाटेल. बट आता अनफॉर्च्युनेटली नाही करता येते. सो चलो टुवर्ड शिलाँग. बाय द वे आता आम्ही तुम्हाला वरती छान एखादा व्ह्यू पॉईंट बघून या लेकचे छान असे दृश्य दाखवतो, ड्रोन शॉट दाखवतो. आणि या ट्रिपला आपल्याकडे 2 ड्रोन आहेत, एक माझा आहे आणि एक आहे संतोषचा. आपण आता आलो आहोत उमियाम लेक व्ह्यू पॉईंटला. आणि माझ्या मागे आहे उमियाम लेक. सो भाई खूप भारी आहे हा, म्हणजे जो वरून फील येतो ना. आणि त्याच्यामध्ये इथून आहे ना सन रेज पडत होते. मी आता जस्ट ड्रोन उडवला, ड्रोन शॉट तुम्ही बघितले असेल किंवा बघाल आता. सो भाई ते रेज वगैरे खूप खूप भारी, फुल मस्त. भाई आशू कसं वाटलं तुला? एक नंबर. कसं आहे ही जागा? निसर्ग एकदमच सुंदर आहे आणि इकडचा वास आणि काय म्हणायचं भाई एक वेगळा आहे ना तो जंगलाचा किंवा निसर्गाचा सुगंध. खूपच छान, मस्त मस्त. आणि ते संतोष भाऊ टाईमलॅप्स लावून ठेवलं आहे. सो हे पण टाईमलॅप्स दाखवतो तुम्हाला. असे कष्ट चालू आहेत आमचे. हो, तुमच्यासाठी, खास तुमच्यासाठी. खूपच ब्युटिफुल असा ड्रामा चालू आहे तिकडे क्लाउडचा. आणि सण पण एकदम असं अधूनमधून येऊन जातो, असं तोंड दाखवून जातोय मध्येच. खूप मस्त वाटतोय, म्हणून टाईमलॅप्स लावलाय, तुम्हाला बघायला मिळेल लवकर. आणि संतोषच्या मराठीला एक लाईक तर बनतोच. भाई साऊथ इंडियन आहे तो, पण मराठी बघा किती छान बोलतो. थँक्यू. काय मग कसं वाटलं उमियाम लेकला येऊन? उमियाम लेक अमेझिंग. खूप दिवसापासून नाव ऐकत होतो, खूप दिवसापासून आयटनरीमध्ये चालू होते. इट्स म्हणजे मोर दॅन आय हॅव एक्सपेक्टेड ऑब्वियसली. आणि ओव्हरऑलच आता तेवढं मागे सगळं पाहत आहे. सुपर्ब नेचर, सुपर्ब क्लायमेट आणि एकदम प्लेझंट क्लायमेट आहे. लाईक खूप मजा आली. अमेझिंग अमेझिंग. जस्ट आता विमानतळामध्ये चेक इन करून झालं आहे.
सो गुड इव्हनिंग. आपण पोहोचलो आता फायनली शिलाँगला, मेघालयाची कॅपिटल. अमेझिंग, सुपर्ब बाहेरचं ॲटमॉस्फिअर, एकदम व्हेरी प्लेझंट. आणि बघा, सुपर्ब ताज विवांता, अमेझिंग रूम, एक्स्ट्रा कम्फर्ट, मोर दॅन अ प्रीमियम ऑब्वियसली. अँड लेट्स एन्जॉय. जस्ट मी इथलचा रिव्ह्यू घेतलेला आहे ओव्हरऑल इथला वगैरे. सो आय होप तुम्हाला आवडली असेल रूम वगैरे, हे सगळं स्टे वगैरे. बाकी चला, जसं मी तुम्हाला म्हटलं की माझं ते बाजूला आहे. आता त्यांची रूम वगैरे बघितली, सगळं बरोबर आहे ना वगैरे. आणि उद्या आम्ही निघणार आहोत चेरापुंजीकडे, चेरापुंजी शहराकडे. सो उद्याच्या ब्लॉगमध्ये जे काही अपकमिंग आहे ते येणारं बघायला विसरू नका. आणि तुम्हालाही जर कुठेही ट्रॅव्हल करायचं असेल, इंडिया असो, इंडिया बाहेर असो, कुठेही, तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. माझा बिझनेस नंबर आहे 8828806888. बाकी ट्रॅव्हल विथ सीट माझं इंस्टावर, फेसबुकवर प्रोफाईल आहे बिझनेसचं, आपल्या ट्रॅव्हलचं. तिकडे जाऊन तुम्ही फॉलो करू शकता. मला फॉलो करा माझ्या पेजला. आणि आपल्या ग्रुप टूर्स पण येतात, त्याच्यामध्ये मी स्वतः असतो. सो नक्की माझ्याबरोबर असंच ट्रॅव्हल करा, जसं आता निखिल माझ्याबरोबर ट्रॅव्हल करतो आहे. सो चलो, आय थिंक ऑलवेज स्टे कनेक्टेड विथ ट्रॅव्हल विथ. थँक्यू. सो चलो, आय थिंक आता हा ब्लॉग मी इथे एंड करतो. आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, म्हणजे उद्याच्या आपल्या मेघालयाच्या सिरीजमध्ये, म्हणजे मेघालया डे 3 आहे आपला. सो चलो, स्टे ट्यून. आता जस्ट मी माझ्या स्टेला आलो. ॲक्च्युली त्याची एंट्री बघा कशी आहे. इथून अशी एंट्री होती, एकदम युनिकच एंट्री होती. आणि लेक व्ह्यू नाव आहे त्या विमानताच्या बाजूला एक लेक आहे, एक्झॅक्ट त्याच्या बाजूला हा हॉटेल आहे. सो इथे छान सिटिंग वगैरे. आणि इथे खाली लेक आहे, आता दिसणार नाही, अंधार झाला आहे. सो आणि इथे मागे आपलं हॉटेल. सो आता चेक इन करतो आहे. बघा, लेक इन केस दिसत असेल, अंधार झाला आहे त्यामुळे आता दिसत नाही आहे. आणि याचं इथे रेस्टॉरंट वगैरे. सो चलो, चेक इन करूया. आम्ही म्हटलं जरा शिलाँग फिरू, वॉक करू. इथे मेन शिलाँगच्या सर्कलला आलेलो. इथे छान झेंडा आहे आपला, शिलाँग वगैरे लिहिलं आहे. इकडे किस्सा असा आहे की भाई ते फुल कन्व्हर्जन चाललं आहे. ॲक्च्युली हा जो सगळा रिजन आहे हा मोस्टली ख्रिश्चन पॉप्युलेशनचा आहे. कुठल्याही धर्मावर मजाक वगैरे नाही उडवत आहे, जर सांगतो आहे की आता हे जे मागे आहेत ना, इथे फुल भाई कन्व्हर्जनचं चाललं आहे. काय फायदे आहेत, काय आहे, तुम्ही लगेच बरे होणार, हे होणार, तुमचे दुखदर्द निघून जाणार, असं तसं. बाई फुल थांबा. आता त्यांनी काहीतरी गाणी बिणी चालू केली आहेत, बट त्यातलं काही बोलायला स्टार्ट केलं की मी ते रेकॉर्ड करून दाखवतो तुम्हाला. म्हणून म्हटलं जरा व्हिडिओमध्ये टाकूया किस्सा हा कन्व्हर्जनचा. एक तर स्वतःही झाले आहेत, दुसऱ्यांनाही करतात. असो. आणि इथे मॉल रोडला आमची मस्ती चालली आहे मुलांची. हे कोणतं गेम आहे रे तुमचं? आणि ॲज युज्युअल सर्व लेडीज फोटो काढताना. आणि एक माणूस त्यांच्यासाठी. किती वेळ झाला रे तू ट्राय करतोय? पण खरं सांगतो की आता वाईब आहे ना, खूप क्रेझी आहे, मस्त. मेन कसं आहे ना, गारवा आहे. 17-18 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे आता. सकाळी भलेही इतकं प्लीजंट नसलं तरी आता छान आहे गारवा, त्यामुळे मस्त वाटतं आहे मॉल रोडला. इथे चैन पहिले आहे, लोक आहेत. सो छान आहे, मस्त. मी आलो आहे शिलाँगला याआधी, बट असं कधी मार्केट वगैरे एक्सप्लोअर केला नव्हता. आता करतो आहे, जस्ट वॉक करतो आहे आम्ही आणि जेवायला जाऊ. दॅट्स इट.